नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी एक फाईल बॅग बघणार आहोत. तर या ठिकाणी मी असा ब्रोकेडचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसची मी अशी घडी केलेली आहे एका साईडनं. इथं आपल्याला 6 इंचावर एक पट्टी कट करून घ्यायची आहे. तर इथे मी 3 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर याची आपण बेल्ट बनवून घेणार आहोत. इथे आपण आता कट केलेल्या साईडनं पट्टी दुमडून घेणार आहोत या ठिकाणी. या बॅगला आपण अस्तर, फोम काहीच यूज करणार नाही. अगदी सिंगल कपड्यापासून ही फाईलची बॅग बनवणार आहोत. तर इथे मी अशा पिन लावून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तशीच आपण दुसऱ्या साईडला आपण अशीच फोल्ड करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मशीनवर. इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची. याच पद्धतीने आपण दुसरी बाजूही शिवून घेणार आहोत. तर इथे आपल्या दोन्ही बाजू शिलाई करून झालेल्या आहेत. तर आता आपण याचे आपण बेल्ट शिवून घेणार आहोत. पट्ट्या ज्या काढलेल्या होत्या आपण 3 इंचाच्या, तर त्याचे आपण बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. तर इथं मी फोल्ड केलेली आहे जिथं आपण शिलाई केलेली होती. तर इथे आपण मध्य काढून घेतलेलं आहे. मध्यापासून आपल्याला 2.5 ते 3 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इथं आपण बेल्टसाठी हे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आपण हे शिवलेले बेल्ट या ठिकाणी जॉईंट करून घेतोय आपण पिन लावून. कारण मशीनवर दिसत नाही एवढं व्यवस्थित, म्हणून मी खाली घेतलेलं आहे दाखवण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला हे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. तर इथे बेल्ट शिवून घेतलेले आहे आपण. आता या ठिकाणी अशी फोल्ड करायची आहे. ही उलटी बाजू आहे फोल्ड केलेली. काठ व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि वरच्या साईडनं आपल्याला 2 इंच मार्जिन सोडून अशी फोल्ड ठेवलेली आहे या ठिकाणी आणि पिन लावून घेतली मी. तर आपल्याला इथे असं 3 साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. मी परत एकदा दाखवलं आहे. शिलाई बघा इथे अशा पद्धतीने वरती फोल्ड ठेवलेली आहे. तर वरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे वरच्या कपड्यापासून. सिंगल शिलाई करतो त्यावेळेला शिलाई ही थोडीशी बारीक ठेवायची. आणि ते तिन्ही साईडनं आपली शिलाई होत आलेली आहे.
या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे जास्तीचा. आता आपण इथे बॅग तयार झालेली आहे. आपण सिंगल असं प्लेन पण ठेवू शकतो. पण या ठिकाणी मी आता खाली जरा थोडीशी फोल्ड करणार आहे. कारण फोल्ड केल्यामुळे खालचा जो तळभाग आहे त्याला विड्थ चांगली येते. तर इथे मी फोल्ड करून घेतलेले आहे 1 ते 1.25 इंचावर. तर खालच्या साईडनं पण अशा पद्धतीने शिवून घेत आहे. आता आपण ही बॅग उलटवून घेणार आहोत. हे वरचे पॉकेट आतल्या साईडनं जातील. चांगला असा बेस तयार आहे खालचा. हे जे कॉर्नर दिसत आहेत ना, ते आपल्याला कॉर्नर तिथे स्टिच करायचं आहे. ते ऑलरेडी बंदच आहेत, पण तिथे असं ओपन असल्यासारखं दिसतं, म्हणून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्या ठिकाणी. तर इथे आपली ही बॅग तयार झालेली आहे. यामध्ये भरपूर अशा फाईल बसतात. फाईल ठेवण्यासाठी खूप व्यवस्थित आहे ही बॅग. एकात एक मिक्स करण्यापेक्षा सेपरेट व्यवस्थित राहतात. चांगले कप्पे झालेले आहेत त्यामध्ये. 3 पॉकेट्स तयार झालेले आहेत. आता मी यामध्ये फाईल ठेवून दाखवणार आहे. तुम्ही यामध्ये साडी आणि एका साईडला ब्लाऊज, एका साईडला परकर असं पण ठेवू शकता सेट करून. इथं अशा पद्धतीने आपण ही फाईल इथं ठेवलेली आहे. किंवा आपण अल्बमसुद्धा ठेवू शकतो यात. म्हणजे मल्टीपर्पज ऑर्गनाइज आपलं हे बनलेलं आहे, जे की फाईलच्या साईजच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण यामध्ये ठेवू शकतो. लॅपटॉपला पण आपण कव्हर म्हणून हा यूज करू शकतो. लॅपटॉप पण याच्यामध्ये आतमध्ये ठेवला तर लॅपटॉप पण चांगला राहू शकतो यामध्ये. तर ही फाईल बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चेतना फॅशन टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल.